आज रानातला गहू काढून झाल्यावर तर मशीनच अडकली. मग ती कशी काढली आणि काय काय झालं चला बघूया. तर नमस्कार मित्रांनो, सकाळ सकाळी मामाच्या रानात गहू काढायला मशीन आलेली. आपल्याला पण रानातला गहू काढायचा होता. त्यासाठी मी आज खास कॉलेजवरून सुट्टी घेतली. मी तिथे गेल्या गेल्याच मशीनची टाकी फुल झाली. मग सगळ्यांसोबत जरा ताडपत्री धरू लागलो आणि मशीन मधनं पहिल्यांदा गहू सगळे खाली करून घेतले. राहिलेलं गहू मशीनने एका राऊंड मध्येच काढून घेतलं. मशीन आमच्या रानात न्यायची होती, त्यामुळे मी कधी होते याची वाट बघत होतो. जराच वेळा तिथला सगळा गहू काढून झाला, पण रानाचं बांध मोठं असल्यामुळे मशीनच वर चढत नव्हती. मग भाऊनी जरा दुसऱ्या बाजूने नेऊन मशीन वर काढायचं ट्राय केलं आणि या ट्राय मध्ये मशीन बाहेर सुद्धा निघाली. लगेच यांनी मशीन ट्रॅक्टर मध्ये भरून आमच्या रानाकडे घेतली. पण लगेच ताडपदरी आणि पोती घेऊन रानाकडे निघालो. जरा वेळ मशीनची वाट बघितल्यानंतर मशीन रानाजवळ आली. मग लगेच मशीन ट्रॅक्टर मधून उतरून सगळ्यात पहिल्यांदा आमच्याच रानात घेतली. आमचा एक अर्धा एकर गहू काढायचा राहिलेला. मग तो गहू काढून टाकायला मशीन लगेच सुरुवात केली. बघता बघता मशीननं खालचं सगळं रान काढून घेतलं. मग मी पण मशीन मधलं गहू ओतून घेण्यासाठी बारदान हातरलं आणि थेट वरच्या रानाकडे निघालो. जाताना जरा राहिलेल्या लोंब्या उचलून वरच्या रानात नेऊन ठेवल्या. मशीन या रानाचा पण 10-15 मिनिटात बुक्काच पाडला. झालेलं सगळं गहू बारदाण्यावर ओतून मशीन घराकडे गेली. झालेलं सगळं गहू पोत्यात भरून घेतलं. ती सगळी पोती ट्रॅक्टर मध्ये टाकून आम्ही सुद्धा घराकडे निघालो. तर आजसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.